पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. वेलकम, प्रणाम, राम राम, नमस्कार. मी वैदेही परशुरामी आज पुन्हा आले तुमचं टेन्शन करायला. छू घेऊन कॉटन किंग प्रस्तुत. फू बाई फू. आता जिथे असाल तिथे हसाल. हास्य रसिक हो, पूर्वी माणसाच्या मूलभूत गरजा 3च होत्या: अन्न, वस्त्र, निवारा. बरोबर? पण आता त्यात वाढ झालीये. आता अन्न, वस्त्र, निवाऱ्यासोबतच 4थी गरज आली आहे. ओळखा पाहू. हास्य. मोबाईल. कुठेतरी म्हणालं मोबाईल. मोबाईल मोबाईल. ए मी जिंकलो. या उत्तरासाठी तुम्हाला चांदीचं नाणं मी देणार आहे, पण पुढच्या वर्षी. असो, तर मोबाईल हा माणसाचा एक अवयवच झाल्यासारखं झालंय. पण आता मोबाईल जरा बाजूला ठेवूया आणि दिलखुलास हसूया. त्यासाठी स्वागत करूया आपल्या हसवणाऱ्या या विनोदवीरांचं. स्वागत करूया भांगरे बॉयजचं. आणि तिचं जी हसवते गाता गाता अशी सावंतांची अक्षता. आणि अर्थात आपले प्रथम प्रेक्षक, महाराष्ट्राचा हँडसम हिरो, हसरा तारा उमेश कामत. आणि अष्टपैलू अभिनेत्री, कॉमेडी क्वीन निर्मितीताई सावंत यांचं. ज्यांचं कडक आहे ऑब्झर्वेशन, तितकंच तगडं आहे प्रेझेंटेशन, त्या विनोदवीरांसाठी हा मंच खुला करूया. क्या बात आहे. आता बघूया जरा लॉटरीचा रिझल्ट. लॉ लॉ टो री. अरे री नाही लागली. यावेळेस पण नाही लागली. हॅलो, काय येत आहे आता? या 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 वसुधा. अगं वसुधा, बाहेर ये. लागल्या मध्यवर्ती निवडणुका लागल्या. निवडणुका लागायच्या तेव्हा लागतील. आज आपल्याकडे कोण येत आहे माहितीये? मी स्टार्टर म्हणून कोळंबी फ्राय करणार नाहीये. ढोसायला येतात ते माझे मित्र येणार नाहीयेत. गुंजाळ येणार आहेत. गुंजाळ. तुम्हाला सांगितलं नव्हतं का की आपल्या सिद्धूसाठी स्थळ आलंय. मुलगी दिसायला एकदम देखणी आहे, शिकलेली सुद्धा आहे, आणि सगळ्यात महत्वाचं तिचं खानदान एकदम सुंदर आहे. ते गुंजा साहेब येत आहेत आपल्या सिद्धूला भेटायला. काही काय मग काय म्हणजे सिद्धू कुणाबरोबर पळून तर गेला नाही ना? भूमिकेत गेलाय. ती नाही का तशी मेथड आहे. त्याचा नाटकाचा प्रयोग असल्यावर तो 8 दिवस आधी त्याच्या भूमिकेत जातो आणि नाटक झाल्यावर बाहेर येतो. तसा भूमिकेत गेलाय. माहिती आहे मला. पण आत्ताच्या कोणत्या नाटकात तू कोणती भूमिका करतोय? बाबा बाबा. बाबा बाबा बसा ना इथे. किती शोधलं तुम्हाला, कुठे होतात? बाबा ते हे कुठे आहे? पेन कुठे आहे? हे काय कुठे? अय्या खाली आहे. तो बघतोय बघ ना कसं. बाबा हे काय, याची तर शाई संपली आहे. म्हणून ना मला असं हे टोपणाचे पेन आवडत नाहीत. ते टिकटुकवाले सतत मस्त असतं. टिकटुक टिकटुक टिक. बाबा मी ना थोडं कन्फ्यूज आहे. मला सांगा की कैलासचा चांगला आहे की जीवनचा? विमा तुम्हाला आईने सांगितलं नाही मी पॉलिसी घेतोय ते? होते इकडे असं ये मध्ये ही भूमिका करतोयस. मेलो. अरे सिद्धू, तुला बघायला लोक येत आहेत. काय? पण मी काय रस्त्यात झालेला ऍक्सिडेंट आहे का की मला बघायला लोक येऊन थांबतील?
थांबलोय मी आता. अरे बघायला म्हणजे मुलीकडचे लोक तुला बघायला येत आहेत वाव. तेव्हा हे बेरिंग सोड आणि नॉर्मल वाघ. पण बाबा हे कसं शक्य आहे? तुम्हाला माहिती आहे ना मी माझ्या भूमिकेशी किती प्रामाणिक असतो ते. माझं तत्वच आहे की भूमिका अगदी प्रामाणिकपणे जगायची. हो, भूमिकेसमोर कुठल्याही प्रकारची तडजोड मी करणार नाही म्हणजे नाही. हो की नाही आई? मागच्या वेळी आठवतंय मी त्या पोलिसाच्या भूमिकेत कसा शिरलो होतो. होशियार! आणि त्या पोलिसाच्या भूमिकेत शिरून मी खऱ्या खुऱ्या आपल्या एरियातल्या 2 चोरांना पकडलं होतं. पण बाबा यावेळी ना नाटकात मी व्यक्ती स्वातंत्र्याचा सामाजिक प्रश्न मांडतोय. हो, त्यामुळे भूमिका कशी एकदम बेमालूमपणे वठली पाहिजे. ही मुलगी तुला पटली पाहिजे. पटेल मामा. पटेल काय पटेल? आपण काय गुजरात घ्यावं? राजा ते आल्यानंतर काय कुबल 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 कुबल. हे बघ बेल वाजली. कुबल कुबल. हो ना. नीट वागा नाही तर हे केलेलं सगळं डुबल डुबल. नीट वागा. मी उघडतोय दरवाजा. हो, बेरिंग सोड. ती येत आहे. बाबा सांभाळून. हो 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 मी सांभाळ ना, तू सांभाळ. नमस्कार 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 नमस्कार. या 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 या. आत या. बसा 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 बसा. या या बसा बसा बसा. अरे काय बेरिंग आहे. बरं इस्त्री खूपच कडक झालेली दिसते. एनिवे मी ओळख करून देतो. हा माझा बायको, ही माझी सिद्धू. ही माझी बायको, हा माझा मुलगा सिद्धू. हाय. हाय. ही माझी मुलगी ईशा, वा. सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. मी पाणी आणते हं सगळ्यांसाठी. थांब बाई. सगळी कामं काही बायकांनीच करायला पाहिजेत? मी करतो ना. घरातला सगळा पसारा बायकांनी आवरायचा आणि पुन्हा पाणी आणि हे सगळं पाहुणचार सुद्धा घ्या. पाणी घ्या. हा असाच चालतो. काय रे पायाला लागलेलं अजून बरं नाही झालं? काल क्रिकेट खेळत होता ना, पायाला चेंडू लागला, मुरगळला पाय. त्याच्यामुळे तो तसा चालतोय. एरवी तो छाती काढून चालतो. क्रिकेटची आवड आहे तुला? छान 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 छान. आमच्या यांना पण वेळ आहे. जमेल तुमचं. वाव. मी वाव काका काका तुम्ही काय टाकता? मी म्हणजे स्पिन टाकता की फास्ट टाकता? मी पेस बॉलर आहे मी. वाव. मी पण हेच करायचो. माझा ना स्विंगवर जास्त भर. पण बॉलिंग केली ना की बॅट्समनची कशी बरोबर मधली दांडी उडवायचो. हे याचं हे असं काय होतंय सारखं? तो स्विंग करतो ना, त्याच्यामुळे त्याचा हात असा होतोय. आमचा सिद्धू एकदम अष्टपैलू आहे. बाबा व्यायाम करायची वेळ झाली आहे त्याची. खूप हेल्थ कॉन्शियस आहे. कर तू व्यायाम कर. बरं मी काय म्हणतो, तुमच्या काही अपेक्षा? माझी मुलगी लाडात वाढलेली आहे. मग आमचा मुलगा काय कर्जात वाढलाय? हसू नका, तो पण लाडातच वाढलाय. नाही तसं नाही, म्हणजे तिला काही त्रास होऊ नये एवढीच आमची अपेक्षा. अहो तुम्ही काळजीच करू नका, एकदम निश्चिंत राहा. अरे हे काय तुमची पण व्यायामाची वेळ झाली? हो, त्याने आठवण करून दिली. इशू, ये ये बेटा. ये. जा बेटा जा, बिनधास्त जा. नमस्ते. नमस्ते. मी तुला अजिबात सासूरवास करणार नाही. तुला स्वयंपाक येतो? हो खाता येतो. बाय द वे मला ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. अय्यो मला पण. मी माझ्या मित्रांबरोबर किती फिरलोय तुम्हाला सांगू. लद्दाखला गेलो, कुल्लू मनालीला गेलो, गँगटोकला गेलो, कुठे फिरलोय.
हा असंच बोलतो. हा हे तो हे शिमलाला गेला होता मागच्या आठवड्यात. तिथे खूप थंडी असते ना. तुम्ही कधी गेलात शिमलाला? नाही. आपण जाऊ दोघे. ठीक आहे. तुम्ही दोघे जा. पण तिथे गेलात ना बर्फ खाऊ नका. का? आवाज रुसतो, आवाज बसतो. माणूस बसतो. आवाजाला त्रास दिला की आवाज हा रुसतोच. हो की नाही बाळा? बाबा ही भारीच केमिस्ट्री हो तुमची. ते लाडात आला की तो असाच करतो लहानपणापासून. हा हे बघा ना. सिद्धू बरा आयला, कोणी नाही पाहिला, सिद्धू बरा आयला. कोणीच नाही पाहिला. या तुम्ही इकडे. सॉरी. बरं तुमचा मुलगा काय करतो? मी ना तो चॉकलेटच्या कंपनीत सुपरवायझर आहे. वाव साऊंड्स ग्रेट. सुपर्ब. प्रत्येक बाईटला अधिक गोडवा देतं आणि विरघळत सुद्धा नाही. आमच्या कंपनीच्या चॉकलेटची ऍड आहे. हो. स्वाद बरी आमची कंपनी. मलाही आवडतं बरं का. येस. नाही चॉकलेट. अच्छा अच्छा. ते चॉकलेट मलाही फार आवडतं. मग कधी या ना आमच्या कंपनीमध्ये. मी नाईट शिफ्टला असतो. मी आणि आमचा वॉचमॅन जागते रहो. बरं मी काय म्हणतो, या दोघांना जरा आपसात बोली द्यात. म्हणजे कसं आहे, शेवटी निर्णय त्यांना घ्यायचा आहे. हा बोलू देत ना. 8 दिवसांनी भेटतील ते. नाही. उद्या ती युकेला चाललीये. जे काय बोलायचे ते आत्ता बोलू दे. आता चालेल मला. काय चालेल मला? अहो बोलू द्या हो. मी एकदम ओपन आहे. नाही पण आम्ही अडकलेले आहोत ना. बरं ठीक आहे बोल. नीट बोल. हे करू नकोस. थँक्यू बाबा. लवकर. अय्यो सोड ना. काय करतेस? काय करताय? लग्न झाल्यावर मुलगा हाताबाहेर जातो ना म्हणून धरून ठेवलंय. सोड नाही. गेला हाताबाहेर. हाय. हाय कम फॉरवर्ड. यू गो बॅकवर्ड. डॅडा. डिस्टन्स, सेफ डिस्टन्स. हाय. हाय. वाव छान दिसताय तुम्ही. ड्रेस किती छान आहे ना यांचा. कुठलं मटेरियल आहे? कॉटनचं आहे. माझ्या मुलाला कपड्यांची भारी आवड. बायकांच्या नाही म्हणजे त्याला सगळ्याचं सगळं कळतं. झालं बोलून तुमचं झालं. छान. नाही बोलतोय. अच्छा बोला ना. तुम्ही बोलत होता ना. ओके. सो बोल बेटा, घाबरू नकोस. बोल बिंदास बोल. मी टिपिकल मुलगी नाहीये. मी पण. नो आय मीन मी आउटिंग करते. माझे ग्रुप्स आहेत. चालेल मला. ओके. हां. अँड वन मोर थिंग. घरातले कामं आपण वाटून घेऊया. नो इशू. नो इशू. रिअली? हा अगं संसार दोघांचा म्हटल्यानंतर. वाव. आता संसार दोघांचा म्हटल्यानंतर जबाबदाऱ्या पण दोघांनी समप्रमाणात वाटून घ्यायला हव्यात की नको? बघितलेत माझ्या बाळाचे विचार. विचार छान आहेत पण जरा आचार हल्लेले दिसतायत. अजिबात नाही काकू. एक मिनिट. हा आता बघा काकू. काका ऐका तुम्ही सुद्धा. बघा ज्याप्रमाणे नवरा बायकोनी एकमेकांना वेळ देणं गरजेचं असतं त्याचप्रमाणे पार्टनरला त्याचा टाइम द्यायला पाहिजे ना. मिळायलाच पाहिजे. आणि आपण काळाबरोबर बदललं पाहिजे काकू. इट्स मी टाईम अँड आय डोंट माइंड की माझा जोडीदार त्याचं आयुष्य त्याच्या पद्धतीने एन्जॉय करतोय. उलट मी खुश होईन. इज इट राईट काका? हा. पण मला काहीतरी गडबड वाटते. एक मिनिट जरा तिकडे बघ. इकडे. हा आता जरा इकडे बघ. फोटो काढताय? नाही मला काहीतरी गडबड वाटते. नाही काही गडबड नाहीये. काही गडबड नाहीये. आम्हाला मुलगी पसंत आहे. लगेच जमून टाकूया. नाही अजिबात नाही. तुम्ही सरळ आमच्या डोळ्यात धूळ फेकताय. अरे तुमच्या मुलाच्या विचित्र वागण्याचं तुम्ही समर्थन करताय आणि हा फॉल्टी पीस तुम्ही आमच्या मुलीच्या गळ्यात बांधताय. अजिबात नाही. एक मिनिट काका. आपला हाच अप्रोच चुकीचा आहे. म्हणजे बघा ना निसर्गानं आपल्या प्रत्येकाला एक विशेष कारण देऊन बनवलंय आणि पाठवलंय. आपण तसंच जगत असतो आणि वागत असतो ना. एक सांगू काका. आमच्या जगण्यात अनैसर्गिकपणा नाहीच आहे. तुमच्या बघण्यात तो असू शकतो. आणि खरं सांगू हा फॉल्टी पीस नाही आहे. हा नॅचरल पीस आहे. बघा
हा स्वतःच्या तोंडानं सांगतोय आपल्याला. हा बरं झालं थोडक्यात वाचलं. चल ग इशू. चल 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 इशू थांबा थांबा. तुमच्या मुलीचं लग्न माझ्या मुलाबरोबर नका लावू, पण याच्याबद्दल गैरसमजही करून घेऊ नका. हा जसा वागतोय ना तो ऍक्च्युली तसा नाहीये. तो जॉब बरोबर नाटकातही काम करतो. 8 दिवसांनी त्याचं नाटक आहे आणि त्या नाटकात जी भूमिका करतोय ना म्हणून तो हा असा वागतोय. नाटक करायला लागला की तो त्या भूमिकेत घुसलेला असतो. आज पाहुणे येणार तरी त्याने बेरिंग सोडलेलं नाहीये. माझा मुलगा नाटक करत नाही, नाटक जगतो आणि याचा मला अभिमान आहे. आता तुम्ही जाऊ शकता. अरे मग हे तुम्ही आधी नाही का सांगायचं? काय मी सुद्धा माझ्या गावच्या नाटकांमध्ये मी काम करायचो, पण मला काय ते जपता आलं नाही. पण या मुलाने ते वेड मात्र अगदी व्यवस्थित जपलेलं आहे. जो मुलगा त्याच्या भूमिकेशी इतका प्रामाणिक राहू शकतो तो माझ्या मुलीशी किती प्रामाणिक राहील. वा 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 वा. आता 3 गोष्टी मात्र अगदी नक्की ठरलेल्या आहेत. या दोघांचं लग्न. वा. आम्ही सगळेजण तुझ्या नाटकाला येणार. अरे हो, पासेस घेऊन नाही तर तिकीट काढून. आणि यापुढे तू जी भूमिका करतोयस त्यांना आम्ही फॉल्टी पीस बोलणार नाही. पर हम आपसे एक बात कहना तो भूल ही गए. यानी आप भी. हम चाहते हैं कि आप बारातियों का स्वागत इसके नाटक से करें. उमेश, मला ना काय वाटतं माहिती आहे का, रंगभूमीवर काम करणारे कलाकार म्हणजे आम्ही पहिल्या रांगेत बसून आपल्याला नाटक बघायला आवडतं. आणि जेव्हा हे टी व्हीचं माध्यम होतं तेव्हा तो क्लोज हे माध्यम असतं. मला असं वाटतं की हा परफॉर्मन्स मला टी व्हीवर पुन्हा बघायला आवडेल. कारण इकडनं बसून जितकी मजा आली ना तितके तुमचे असे सगळे एक्सप्रेशन्स होते बारीक 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 बारीक, ते बघायला पुन्हा मजा येणार आहे. एकंदर टीम एफर्ट्स कमाल होते. सुपर परफॉर्मन्स. ताई, इतका महत्वाचा आणि जरा सिरियस विषय पण तुम्ही तो इतका गोड परफॉर्म केलात ना. अप्रतिम स्किट सादर केलं. आलो मी पडत उलट सुलट बोलून जा. गडीच्या दाराला पटाच्या खिडकीला लटकून राहणार. आलो मी पडत उलट सुलट बोलून जाणार. गडीच्या दाराला पटाच्या खिडकीला लटकून राहणार. प्रेशर जोरात करील तोरत मामला कट्टुकट. प्रेशर जोरात करील तोरत मामला कट्टुकट. उलट सुलट मी उलट सुलट. मी उलट सुलट मी उलट सुलट. मी उलट सुलट उलट सुलट मी उलट सुलट. टिंग टॉंग टिंग टॉंग टिंग टॉंग टिंग टॉंग. वा बिल वाजले. आज मी घरात एकटाच आहे. नमस्कार नमस्कार. नमस्कार 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 नमस्कार. आपण कोण? मी तुमच्या मेकॅनिक मधून आलेलो गॅस एजन्सी आहे. मेकॅनिक मधून आलेलो गॅस एजन्सी. गॅस एजन्सी मधून आलेलो मेकॅनिक आहे. बरोबर. मला तुमच्या सिलेंडर मध्ये जायचं आणि किचन चेक करायचं. माझ्या सिलेंडर मध्ये का गॅस? तुम्हाला माझ्या किचन मध्ये जाऊन सिलेंडर चेक करायचं आहे. 1 मिनिट. हा काय 1 मिनिट? काय 1 मिनिट? अरे हा उलट बोलतोय. आता याच्याशी कसं बोलायचं? काय आहे, मुळात आम्ही काही कंप्लेंट दिलेली नाहीये आणि आमच्या गॅसचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. अरे देवा. अहो पण तुमच्या वासात घर येते. नाही हो, आमच्या वासात नाही घरी येत आहे. म्हणजे आमच्या घरात खरंच कसलाच वास येत नाहीये. येत आहे हो, तुमच्या वासात घर येत आहे. माझं कुत्रं नाकापेक्षा सुंदर आहे. त्याचं कुत्र नाकापेक्षा सुपर आहे. माझं कुत्रं नाकापेक्षा सुपर आहे. अच्छा अच्छा, तुमचं नाक कुत्र्यापेक्षा सुपर आहे.
अरे पण कुत्री आहे तुमचं नाक कुत्र्यापेक्षा सुपर आहे ना. मला पण नाक आहे. इथे कुठं वास येतच नाहीये. तुमचं मेलं नाकलेलं असेल. माझं नाक मेलंय. आता बॉडी उचलून माझं नाक जिवंत आहे आणि मेलं असेल ते तुमचं नाक. तुम्ही गॅसचं काम करताना वासामुळे तुमचं नाक मेलं असेल. नाही नाही, हे बघा, हेल्थ चेकअपचं रेग्युलर शेगडी ट्यूब बघावी लागते हो नेहमी. आणि ट्यूबचं हेल्थ चेकअप आणि कशासाठी? कशासाठी म्हणजे तुमच्या छिद्राला ट्यूब असेल तर मग काय कराल? माझ्या छिद्राला ट्यूब मलाच कसं नाही माहित. मग माझ्या छिद्र माझ्या ट्यूबला छिद्र असं. मला ज्योतीच्या बर्नरचा रंग बघायचा आहे. ठीक आहे, ज्योती बाहेर गेली आहे, ती आली की तुम्ही रंग अरे ज्योती माझी बायको आहे, तिचे रंग ढंग बघणार आहे तुम्ही कोण? हो तसं नाही हो, मला बघायचं की पेट लालते का पेट निळते का ते ज्योती लाल पेटते का निळी पेटते का ते बघायचं. मी तुम्हाला काही उत्तरं सांगेन, त्याच्यावर तुम्ही प्रश्न सांगा पटकन. उत्तर सांगा त्याच्यावर मी प्रश्न सांगायचे. ठीक आहे, तुम्ही प्रश्न विचारा, मी उत्तर सांगतो. हा अपेक्षित प्रश्न संच लवकर लवकर विचारा. मला सांगा, तुमच्या भाजीवर शेगडी करपते का हो? नाही, भाजीवर नाही करपत, चांगले संबंध आहेत त्यांचे. तुमच्या दुधावरून शेगडी उतू जाते का? दुधावरून साय उतू जाते, शेगडी नाही उतू जात. तुमच्या करप्या पोळतात का हो? तुमच्या करप्या पोळतात का? माझ्या करप्या पोळलेल्या आहेत. पोळ्या करपतात का? ऐका माझं, मला तुमच्या किचनच्या घरात जाऊ दे. नाही नाही, असं नाही जाऊ दे. ऐका, लय लफडी होती. मला सांगा, तुम्ही आत जाऊन करणार काय? आज हो, आतमध्ये काही करेन, मला काही करावं लागेल आता. भांड्यांमधली सिंक साफ करतो. ओके. अरे हा कुठचा मॅकॅनिक आहे भांडी घाशा? कचऱ्यामधला बर्नर साफ करतो. ओके. अच्छा, बर्नर मधला कचरा साफ करताय. दुधावर शेगडी सांडली असेल तर ती साफ करतो. ओके. तुम्ही दूध कसं साफ करणार? अरे बाबा, ऐक ना जरा, ऐक ना जरा. अरे तुम्हाला कळतंय का काय होईल? काय? अहो, तुमची बिल्डिंग स्फोट झाली ना तर तुमचा सिलेंडर पडेल. अच्छा, सिलेंडरचा स्फोट झाला तर बिल्डिंग पडेल. अच्छा, त्याच्यासाठी तुम्हाला आज जायचं. प्लीज एक मिनिट. तुम्ही एजन्सी मधून आलात ना? हो हो. ओळखपत्र दाखवा. विसरत ओळखपत्र. अच्छा, ओळखपत्र विसरलात. हो. मला सांगा, तुम्ही नक्की मॅकॅनिकच आहात ना की कुणी तोतया आहात? नाही नाही, तोतया काय? तोतया म्हणजे बोगस आहात? नाही नाही नाही, मी मॅकॅनिक नाहीये, मी बोगस आहे. बघा, तुम्हीच कबूल केलं. अरे नाही, मी मॅकॅनिक नाही, मी बोगस आहे. बोगस नाही, मॅकॅनिक आहात. बघा, मला माझं निभाव कर्तव्य द्या. अच्छा, तुम्हाला तुमचं कर्तव्य निभावू द्या. हे बघा, तुम्ही जर सिलेंडर नाही केलं तर मी तुमचं सहकार्य जप्त करेन. तुम्ही सहकार्य केलं नाही तर तुमचा सिलेंडर जप्त करेन. तुम्ही जाऊ. नाही, मी जाऊ आहे. मग तुम्ही काय नंदन आहात? सासूरवाडी खेळायचं? तुम्ही आलात कशा ते सांगा. तुम्ही जाऊ. मला बाजू करू देत. नाही नाही, मी बाजू. अरे बापरे, अरे हा गेला. अरे हो, अरे अरे किचन मध्ये जायचं सोडून स्वच्छता रूम मध्ये कशाला गेले आहेत? टॉयलेट मध्ये काय कळत नाही. बाहेर या, नाही तर पोलिसांना बोलवीन. लवकर बाहेर या. काय सुख ज्याला म्हणतात ना. आता बरं वाटतंय जरा. हे बघा, मॅकॅनिक महोदय. मी मॅकॅनिक नाहीये हो, साधा माणूस आहे, क्लर्क आहे मी. अरे हा सरळ बोलायला लागला. माझा थोडासा प्रॉब्लेम आहे हो. मला 1 नंबर झाली ना की मी उलट बोलायला लागतो. मग कोणाच्या पण घरात घुसतो. अरे पण माझं घर म्हणजे काय स्वच्छतागृह आहे का? ते चांगलं नसतं म्हणून घुसलोय ना हो. अरे पण तुम्ही माझ्या सिलेंडर मध्ये जाऊन मॅकॅनिक चेक करणार होतात ना, तुम्ही डायरेक्ट शेगडी करून आलात. मला पण आली आहे वाटतं. उलट बोलायला लागलाय तुम्ही.
पळा 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 ए, थांब थांब अरे हा गेला आणि निदान 2 रुपये तरी देऊन जा काय बोलला गेला 2 रुपये दिले धंदा झाला असता ना हा गेला असत. तुम्ही दोघेही मॅड आहात ते आहातच मी प्रत्येक वेळेला सांगते तुम्हाला पण मला यात जास्त काय आवडलं माहितीये का की नुसतं विनोद नव्हता त्यात तर त्याच्यात मेहनत दिसत होती तुमची. तुमचं दोघांचं जे काय गिव्ह अँड टेक आहे ना हे अप्रतिम आहे. उमेश कमाल कर पुन्हा एकदा कमाल केली. सागर पहिल्या वाक्यापासून शेवटच्या वाक्यापर्यंत तेच बेरिंग तीच एनर्जी तेच कन्व्हिक्शन आणि कुठेच तू हलत नाहीस त्याचं खरंच खूप कौतुक वाटतं. तुम्ही खरंच दोघंही ऑल टाईम हिट आहात. थँक्यू. हास्यरसिक हो आपलं हे कॉमेडीचं जणू एक कुटुंबच आहे. यात दादा आहेत ताई आहेत काका आहेत तसंच सगळ्यांचे लाडके आजी आजोबाही आहेत. आपले आजी आजोबा थोडे हटके आहेत मात्र म्हातारपण हेच नवं बालपण असं समजून ते आयुष्य एन्जॉय करत असतात. कायम कुठला ना कुठला खेळ खेळत असतात. फक्त खेळत नाहीत तर येणाऱ्या पाहुण्यांनाही खेळवत असतात. बघूया आता ते कोणता खेळ खेळणार आहेत आणि त्यात कोण सामील होणार आहे. हे भन्नाट सादरीकरण घेऊन येत आहेत मंदार मांडवकर माधवी जुवेकर आणि पंढरीनाथ कांबळे. अहो अहो मी 1 ते 10 मोजते बरं का तोपर्यंत लपा तुम्ही. अगं तू स्वतःच काय लपतेस मी लपणार आहे ना आणि नको काळजी करू या हातांमागे तर फक्त लपणार आहे मी. चल कर सुरू कर. चालेल 1 2 साडे माडे 10 मी आले. मी येऊ का ए नंतर आहे नंतर आम्ही लपाछपी खेळतोय नंतर येते नंतर येते जा जा नंतर ये. आजी हे लपलेत तुला दिसतायत का हो मग लपलेत. यार मी पकडलं गेले यार तुझ्यामुळे मी पकडलं माहिती आहे. हे ना मला पकड तू आहेस कोण आहेस तू कोण आहेस. मी बिल्डर आहे. तू बिल्डर आहेस. तू जर बिल्डर असेल ना तर आम्ही दोघे ऑलिम्पिक मधले कुस्तीगीर नाहीतर काय. उठा 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 1 2 3 नाही होत नाही उठत नाही. उठले अहो मी बॉडी बिल्डर नाहीये. बिल्डरचे बिल्डिंग बांधतो ना तो बिल्डर आहे मी. तू कशावर बिल्डिंग बांधणार आहेस हे तुम्हाला सांगतो ना आज जो तुमचा वाडा आहे ना वाडा आमचा तो तुमचा वाडा पाडून मी इथे बिल्डिंग बांधणार आहे म्हणून मी तुमचा वाडा विकत घ्यायला आलोय. आमचा वाडा तू विकत घेणार. तू वाडा असा मागतोय जसं काय दिवाळीतला फराळ. ऐक माझं 2 मिनिटं ऐक तर तुम्ही. काय माझ्याकडे बिल्डिंगचं प्लॅन आहे. 1 मिनिट दाखवतो. सुबरू बबरू इकडे 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 या इकडे या 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 बघा हे बघा हे ना आपल्या बिल्डिंगचा प्लॅन आहे. हे मी तुम्हाला दाखवतो. इथे आपली ही अशी बिल्डिंग उभी राहणार आहे. आता तुम्ही मला सांगा तुम्हाला काय वाटतंय हे बघून. ऐक हा प्लॅन आहे खूपच छान. पेन बघू मला. हा तुम्हाला बघायला नाही का वाटत. बघा अहो ते बिल्डिंगचं स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला बघा वाटते. ए तू बघा जरा सांभाळ. बाळा गळा जरा सांभाळ जास्त ओरडू नकोस. मी तुला समज बघा कसं काय बोलते ती. मी चष्मा नाही लावलाय. हे बघा ही अशी चोच आली की नाही म्हणजे हा झाला बघा. बघा नाही तो काहीतरी सांगते दिसत नाही. रेडा आहे ना तो रेडा. तुम्हाला 15व्या मजल्यावर फ्लाईट देईल. 15व्या मजला मजल्याचा प्रॉब्लेम नाही. ह्याच तुझ्या जादा आहेत ना त्याच्यावरच आपण फिदा. यशो किया ये बाकपन
जो तुझ में है कहीं नहीं, ये फालतूगिरी बंद कर, जो तुझ में है कहीं नाही. जरा जरा म्हणून कौतुक. मला एवढंच म्हणायचं आहे, मला मजल्याचा प्रॉब्लेम नाही ह्या ना आहे. ह्या माणसाला ना रात्री असं झोपेत चालायची सवय आहे. हा पटकन कुठेतरी गेला आणि 15व्या मजल्यावर धाडकन आला तर असं कसं पडणार. तुमच्या घराला सिक्युरिटी लॉक असणार. आणि एक गंमत सांगू का. काय काय. जर कुठल्या माणसाला तुमच्या घरी यायचं असेल तर डायरेक्ट येऊ शकत नाही. तो तुम्हाला फोन करणार. शी बाई, हे काय फोन करून येणार त्याला पाहुणे कसले. अहो बिल्डिंग खाली वॉचमॅन असतो ना, तो तुम्हाला फोन करणार. त्यांना फोन करणार. तो माझ्या बायकोला का म्हणून माझ्या बायकोचा नंबर त्या वॉचमॅनला कोणी दिला. मला हेच आवडत नाही तुमचं. अजूनही लोक मरतात माझ्यावर म्हणून जायचा तुम्ही. अगं लोक तुझ्यावर मरत नाही ग, लोक तुला बघून मरतात. काल तुला सांगतो, आम्ही असं रात्रीचं जेवण झालं, म्हटलं शतपावली करूया म्हणून वाड्यापासून असे अगदी 10 पावलं आम्ही चाललो असू, 2 माणसं आली, डायरेक्ट अटॅक. यांच्यावर अटॅक केला. नाही नाही, हिला बघून त्या दोघांना अटॅक. अटॅक मटॅक डायरेक्ट फटॅक. असं आहे इथं. तुम्ही जे बोलताय ना ते ऐकून मला खरंच अटॅक केला. ते जाऊ दे ना, आपण जरा आता बिल्डिंग बद्दल बोलूया ना. मी तर पहिल्यापासून तेच सांगतोय तुला. बोलतो आता असं समजा तुमच्या घरी पाहुणे आले तर तुम्ही काय कराल. म्हणजे तुम्हाला समजा तुम्हाला फोन आला. हा खालून फोन आला. फोन उचला, फोन उचला. कुठे फोन कुठे. मग रिंग कर ना. अरे कोणाचा फोन आला रे. एक मिनिट. हॅलो, कोण बोलताय. हा सर, तुमच्या घरी पाहुणे आले. अरे साऊथ इंडियनच कसा असेल रे वाटलं. तुमच्या घरी पाहुणे आले तर आम्हाला नको पाहुणे, तुमच्याचकडे ठेवून घ्या. जाऊ दे, मरू दे. असं कसं नको पाहुणे बोलता तुम्ही. नाही पाहुणे डोक्याला शॉट देतात रे, नंतर त्यांचं सगळं करावं लागतं घरात. आता तुम्ही एक काम करा, तुम्ही फोन उचला आणि तुम्ही समजा तुमच्या घरी पाहुणे आलेत. बाजूला बाजूला मी करता पण टुनुनुक बेल वाजते आधी. टुनुनुक. हॅलो. काय माद्रव आहे आवाजामध्ये. आवाजातलं माद्रव बघा. मार्दव तेच ते बोल, तुझा माद्रव. हॅलो, कोण बोलत. तुम्ही आजी आहात. आजी. हॅलो, कोण बोलताय. मी वॉचमॅन बोलतोय. अरे हे कसं आहेस, बरं आहेस ना. पाहुणे आलेत का आमच्याकडे. हे बघा, मग ते मला सांगा कोणाकडचे आहेत. ह्यांच्याकडचे आहेत का माझ्याकडचे आहेत. आता ते तुमच्याकडचे आहेत. बरं, माझ्याकडचे असतील तर त्यांना लगेच वर घरी पाठवा आणि यांच्याकडचे असतील तर त्यांना माघारी पाठवा. खबरदार खबरदार, जर टाच मारून याल पुढे चिंदड्या. खबरदार खबरदार, जर माझ्या पाहुण्यांना तू घरी पाठवशील तर तुझ्या तगड्यात मोडी ना मी. नाही नाही, मी तुम्हाला सांगते, तुम्ही माझं ऐकलं पाहिजे. हे बघा, फक्त माझेच पाहुणे घरी येतील, यांचे पाहुणे घरी येणार नाही. हिच्या घरचा एक जरी माणूस इथे आला नाही तुला ही ठार मारून दारुणी टाकेल. एक मिनिट. अरे तुमच्या घरी पाहुणे आले म्हणजे काय. पाहुणे आले ते इमॅजिन करा, खरोखर नाही आल्यात. अच्छा, म्हणजे असं इमॅजिन करायचं. इमॅजिन सॉरी सॉरी सॉरी. ऐका ना, मी तुम्हाला काय सांगतो. माझ्याकडे ना तुमच्यासाठी अजून वेगवेगळ्या फॅसिलिटीज आहेत. काय 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 काय. हे बघा, पहिली फॅसिलिटी म्हणजे तुमच्या टेरिस वरती स्विंग असणार. मला स्विंगिंग करायला नाही येत रे. झोपाळा असणार. झोपाळा. अच्छा, झोपाळा म्हणजे स्विंग स्विंग स्विंग. झोपाळा तिसरा धोका जरा जोरात लागला. इथे काय ते उडा, तो झोपा मी तोडून टाके ना. बरोबर, याच घरात कसा जातो. बरोबर, तो झोपाळा आपल्याला नको. तो आपण झोपाळा तोडून टाका. एक काम कर, तू आहे ना, एक छोटीशी म्हणजे आहे डिमांड, म्हणजे तू आमच्यासाठी ना हेलिपॅड बनवून दे आम्हाला. हेलिपॅड देतो. ओके, डन. पेपर घेऊन ये. पेपर घेऊन.
एक मिनिट. आता हेलिपॅड तर तू बनवून देणार आहेस हे समज. आता त्या हेलिपॅडवर काहीतरी उतरवायला पाहिजे ना, तर एक छोटस एक साधारण 10-15 करोडचं एक हेलिकॉप्टर पण पंखा वाला पंखा. काय तुम्हाला वेळ लागलाय? अरे तुम्हीच मला इथे बोलावलं, तुम्हाला वाढ विकायचंय म्हणून मी इथे आलो आणि तुमच्या डिमांडवर डिमांड चाललंय. बरं रागवू नकोस. तू आम्हाला जे काय घर देशील ना ते दे, पण त्या घरात राहायला ना आमची बाहेर गेलेली माणसं पण जरा आणून दे. आणि कसं आहे, घर हे घर कधी असतं जेव्हा ते घरटं होतं, ते आम्हाला पाहिजे. आमची माणसं बाहेर गेलेली आहेत ते आम्हाला आणून. माझ्या न्यूझीलंडला काका गेलाय. काका घरट्या तुमच्या न्यूझीलंड तुमच्याकडे ठेवा. तुमच्याकडे पाहून खूप छान वाटतंय, कारण असं म्हणतात ना, इनके बचपन की वजह से ये कभी बूढ़े नहीं होंगे. मला असं वाटतं या सगळ्याच विनोदवीरांना हे लागू पडतं. त्यामुळे सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. कसा वाटला हा खेळ? काय म्हणाल उमेश? असं म्हणतात की म्हातारपण येऊ नये, पण हे जर असं म्हातारपण असेल ना तर ते प्रत्येकाला यावं. आणि मला असं वाटतं की तुम्ही 100 वर्ष जगा, 200 वर्ष जगा, 300 वर्ष जगा. खरंच तुम्ही हे असंच जगा आणि आमचं आयुष्य वाढवत राहा. इतकं हसवलं तुम्ही, क्या बात आहे. आणि मंदार, अरे काय एंट्री घेतलीस तू, आई शपथ कमाल एंट्री घेतलीस. आणि प्लीज प्रत्येक तुझी एंट्री अशीच असू दे. इतकी कमाल एंट्री घेतलीस ना, अजिबात वाटलं नाही की ह्यांना तू पुरेपूर उरणार आहेस, हेच त्या पहिल्या एंट्रीत कळलं. क्या बात आहे. प्लीज अशीच एनर्जी ठेव आणि अशीच एंट्री प्रत्येक वेळेला घेत राहा. तुम्हा दोघांना काय झालंय? असे कधी म्हातारी असतो? आणि तो एवढं कौतुक करतो, तो म्हातारा तिचं एवढं कौतुक करतो, तो त्याच्यावर तू ढेकर देतेस. तुम्ही दोघं खरंच मॅड आहात. खूप मस्त. असंच वेडेपणा करत राहतात. खूप वा 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 वा, क्या बात आहे. या प्रहसनात जरी तुम्ही म्हातारे असलात तरी तुम्ही या मंचावरचे तारे आहात. बाई. त्यामुळे कृपया आसनच ठेवा. थँक्यू. हास्य रसिक हो, आपल्याला माहितीच आहे की ही स्पर्धा नाही तर हास्य मैफिल आहे. ही मैफिल चुरशीची आणि अधिक रंगतदार करण्यासाठी आपण निवडणार आहोत बेस्ट स्किट ऑफ द डे. बघूयात आज हा मान कोण पटकावतंय. आजच्या भागातलं स्किट ऑफ द डे देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतेय हँडसम हिरो, हसरा तारा उमेश कामत याला. उमेश, मी तुला विनंती करते की तू बेस्ट स्किट ऑफ द डे कोण आहेत ते अनाउन्स करावंस. बेस्ट स्किट ऑफ द डे, आजी आजोबा. हास्यरसिक हो, हल्ली सगळ्याच गोष्टींवर टॅक्स आहे, पण जगात एकच गोष्ट अशी आहे ज्यावर कसलाच टॅक्स नाही, कुठलेच हिडन चार्जेस नाहीत. काय आहे बरं ती गोष्ट? सांगा बरं, कोण सांगेल मला? करेक्ट, ते म्हणजे हसणं. आणि हेच टॅक्स फ्री हसणं घेऊन आम्ही पुन्हा भेटू पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत एन्जॉय करा, फॅमिलीला वेळ द्या आणि गुरुवारी रात्री 9:30 वाजता परत या. हसूया, नाचूया, एन्जॉय करूया, टेन्शन ला करूया. चू पाहायला विसरू नका. फू बाई फू.